एंटी करप्शन बोर्ड के नवनिर्वाचित थाने जिला जनसंपर्क सेल प्रमुख श्री मुकेश पंढरीनाथ नांदुरकर व एंटी करप्शन बोर्ड के महिला तालुका अध्यक्षा श्रीमती माधुरी अरुण पाटिल के सत्कार समारोह का आयोजन आज दिनांक 30 जनवरी 2025 को भिवंडी तालुका शिवाजी नगर के जुनांदुरकी गांव में श्री अनंत चिंतामन शिकारी, श्रीमती कांता अनंत शिकारी, प्रिंस अनंत शिकारी, सुदर्शन अनंत शिकारी तथा समस्त शिकारी परिवारों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर महाराष्ट्र राज्य एंटी करप्शन बोर्ड नवी दिल्ली के उपाध्यक्ष श्री रविदास बाविस्कर, थाने जिला अध्यक्ष देवेंद्र देशमुख, एडवोकेट कांबले, टंटा मुक्ति अध्यक्ष श्री दशरथ केने, श्री कृपा पथ संस्था अध्यक्ष एकनाथ राउत, समाज सेवक दशरथ गायकवाड़, आदर्श शिक्षक चंद्रहान जाधव, शिवाजी नगर के पुलिस पाटिल बालाराम पाटिल, ग्राम पंचायत सदस्य दत्ता शिकारी, समाज सेवक रमाकांत नांदुरकर, पत्रकार राजेंद्र पाटिल, पत्रकार अनिल घरत, उद्योगपति शेखर भोईर, रोहिदास पाटिल, शिवसेना शाखा अध्यक्ष संजय वाडघड़े, कृष्णा शिकारी, सदानंद शिकारी, गणेश शिकारी, सुरेश शिकारी, हरिभक्त पारायण, सेनार राउत, बैंक मैनेजर प्रहलाद पाटिल, सुरेश शिकारी, संतोष शिकारी, बबन पाटिल, राजेंद्र नित्यानंद पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व जुनांदुरकी शिवाजी नगर के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर एंटी करप्शन बोर्ड के नवनिर्वाचित थाने जिला जनसंपर्क सेल प्रमुख श्री मुकेश पंढरीनाथ नांदुरकर व एंटी करप्शन बोर्ड के महिला तालुका अध्यक्षा श्रीमती माधुरी अरुण पाटिल को शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। धन्यवाद। जिथे सरकारी कार्यालयांमध्ये कामचुकारपणा होतो, काम करत नाही, तेव्हा अशा संस्था त्यांच्याकडून काम करून घेतात, म्हणून त्या एनजीओ नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन अशा या संस्था काम करून घेतात। त्यापैकी आमची ही संस्था आहे, पूर्ण भारतभर ही संस्था काम करते। ही दिल्ली रजिस्टर संस्था आहे। RK जैन म्हणून याचे राष्ट्रीय आणि संस्थापक अध्यक्ष आहेत, दिल्लीला असतात ते, दिल्लीला ऑफिस आहे याचं मोठं। ते पत्रकार वगैरे अशा 3-4 संघटना आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत, बायलाज आहेत, जसं सरांनी म्हटलं। अनेक आपण काय काय करू शकतो एकाच शब्दात सांगेन, समाजामध्ये जिथे जिथे अन्याय होत असेल तिथे काम करणारी संस्था म्हणजे अँटी करप्शन बोर्ड। अनेक आहेत त्याच्यात, पर्यावरण असेल, कोणाचा हेल्थ इश्यू असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण एका शब्दात सांगायचं, अन्याय होत असेल तिथे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही संस्था काम करते। करप्शन म्हणजे भ्रष्टाचार, जिथे भ्रष्टाचार असेल तिथे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ही संस्था काम करते। त्याची टॅगलाईनच आहे, डेथ वॉरंट ऑफ करप्शन, म्हणजे इथे भ्रष्टाचाराचा कर्दन काढून, असं या संस्थेचं स्वरूप आहे। अनेक ठिकाणी काम चालू आहे, अनेक राज्यांमध्ये काम चालू आहे। 20 एप्रिलला दिल्लीमध्ये आम्ही मोठा कार्यक्रम करतो या संदर्भात, आणि आता बऱ्यापैकी ठाणे जिल्ह्यामध्ये ताई आल्या, नांदुरकर साहेब आले, याच्या येण्याने अजून यांच्याही संपर्कात जे असतील तेही येतील। आपल्या या कार्यक्रमामुळे, हा जो कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला त्यामुळे अनेकांना याची माहिती मिळाली की हे काय करते संस्था, नक्की यांचं स्वरूप काय कामाचं, याचा फायदा सगळ्यांनाच नक्की होईल। जसं सर म्हणाले की नंबर मी माझा कार्ड देऊन जाईल, सगळ्यांनी माझ्याकडे असतील तेवढे कार्ड देऊन जातो, गरज पडली तर नक्की सांगा। माझ्याशी संपर्क नाही झाला, तुमचे गावकरी आहेत, ताई आहेत, सगळे यांच्याशी संपर्क साधा, आणि जेव्हा जेव्हा आमची गरज पडली तेव्हा नक्की आम्ही मदत करणार, आमचं कामच आहे। गरजवंताची गरज पूर्ण करणे समाजसेवा, तो विडाच उचललेला आहे। मुकेश नांदुरकर यांची ठाणे जिल्हा अध्यक्ष जनसंपर्क विभाग म्हणून त्याची नियुक्ती झालेली आहे। तसंच माधुरीताई यांची भिवंडी तालुका महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे। आता यांचं ताईची 4 दिवसापूर्वीच निवड झाली, त्याची नियुक्ती झाली। मी दोघांना शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून गोरगरिबांची सेवा करावी, त्यांना न्याय मिळावा
असं आपलं कार्य व्हावं अशा मी आपणा दोघांना शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अँटी करप्शन. कार्याची व्याप्ती भरपूर मोठी आहे. जिथे जिथे माझी आवश्यकता पडेल किंवा माझ्यावर जी जबाबदारी आहे, तालुका प्रमुख वुमन सेल म्हणून एक बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपल्याला अडचणी असतात आणि आपल्याला ते कोणापर्यंत नेऊन पोचवायचे की कुठे आपल्या माध्यम कोण आहे हे माहिती नसतं आपल्याला, की बाबा ही व्यक्ती त्या याच्यापर्यंत आपल्याला नेऊन पोचवू शकते. एक इंटरमेडिएटर जसं असं असतो त्याचं काम मी करणार आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करू इच्छिते की मी माझं काम अत्यंत चोखपणे आणि व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करेन. एक मुलगी म्हणून किंवा एक हे म्हणून मला खूप अभिमान वाटतो माझ्या आईवडिलांचा. ही जबाबदारी माझ्या हातात दिलेली आहे, ती माझ्या बुद्धीच्या कौशल्याने आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाने उत्तरोत्तर कसं चांगल्या पद्धतीने पार पाडता येईल ते माझा प्रयत्न असेल. मला जे पाठीराखे जसे हवे होते. माधुरी ताईंना भिवंडी तालुक्याच्या महिला आघाडीचं पद मिळालं प्रमुख. हे श्रेय कुणाला? हे श्रेय तुम्हाला कुणाला जर सांगता येत नसेल तर हे श्रेय माननीय, वंदनीय आणि पूजनीय सावित्रीबाई फुलेंना जातं. 100 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी जो निर्णय घेतला, लोकांच्या दगडी खाल्ल्या, शेणाचे गोळे खाल्ले, चिखल फेकलं, पण महिलांना शिकवलीच पाहिजे. आज माझ्या ताईने सांगितलं मी काय शिकले. माझे मित्र, माझे भाऊ, माझे दोस्त अनंता शिकारींनी त्यांच्या मुलीला शिकवली. त्यांना काहीतरी कळलं असेल म्हणून शिकवली. आज माधुरी ताई भिवंडी तालुक्याच्या महिला आघाडीच्या, मी उलट विनंती करीन बाविस्कर साहेबांना का तुम्ही एवढी मोठी चूक केली. महिला म्हणून महिलांच्याच हातात का कारभार देता? एकदा जनरल अध्यक्ष करून टाका ना तिला. हेच मी तुम्हाला विनंती करून सांगेन. आणि नव्हे तर आग्रह आहे माझा, बाकीचं तुम्ही सोडून द्या आणि आमच्या माधुरी ताईला भिवंडी तालुक्याची जनरल अध्यक्ष करून टाका. ही माझ्यातर्फे नव्हे, ते उपस्थित असलेल्या लोकांच्या तर्फे मी. तुम्ही हा बेस का ठेवला? हा बेस सोडून टाका. महिलांनी महिलांच्याच बरोबर काम करावं का म्हणून. जरा मैदानात येते आमच्या पोरीना, बघा कसं नाटक करून ठेवते. एखाद्याची चिंधड्या उडवल्याशिवाय सोडणार नाही. पण आमच्या महिलांना संधी दिली पाहिजे. उत्तम कार्यकर्ते निवडलेले आहेत, उत्तम आहेत. कारण काय, अध्यक्षही हवा तसा आहे, जिल्हा अध्यक्षही हवा तसे आहेत. आमची मुलगी तर उत्तमच उत्तम आहे. तिचं जीवा पलीकडे काम, म्हणजे ती जीव ओतून काम करेल. मला खात्री आहे तिला, मी लहानपणापासून पाहतो. मला कल्पना नव्हती काही वरच्या एवढ्या हाय लेवल कडची माणसं या ठिकाणी येणार आहे. एवढं आमचे भाचे आणि आमचे नांदुरकर यांच्या इथे कोणी येतील अशी काही कल्पना नव्हती. असं स्थानिक कार्यक्रम असेल या भागात. परंतु इथे आल्यानंतर हा अगदी दुग्ध सरकारी योग मला जाणवला. मोठ्या अँटी करप्शन बोर्डातील अशी कार्यक्रम माणसं या ठिकाणी आपल्या गावाला पाहायला पदस्पर्श होतोय. हे एक आपल्या आमच्या भागाचं पावित्र्य किंवा पवित्र मी समजतो. आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी मी माझ्या ग्रामस्थांतर्फे सुद्धा अधिक शुभेच्छा देतो आणि माझे जनसेवक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे आमची ताई डिग्री कंप्लीट करून पुन्हा ती फार्मसी केली, अशी आमची वाटतं माझ्या कुटुंबातील पहिली व्यक्ती असेल. तर त्यांनी फार्मसी कंप्लीट करून आणि त्यांच्या म्हणजे आमच्या दादांचा व्यवसाय मेडिकलचा असल्यामुळे त्यांनी खूप मेहनतीने डी फार्मसी कंप्लीट करून त्यांच्या व्यवसायाला आणि त्यांच्या संसाराला पूर्णपणे साथ दिली. म्हणून तिला मी माझ्या सर्व शिकारी कुटुंबातर्फे तिला भरपूर शुभेच्छा देतो. कारण ताई आम्हाला तुम्ही जात होत्या म्हणजे केन टावरेला शाळेत होते. आम्ही लहानपणी बघत होतो की
खूप खूप कष्टाने शिकलेली आहे आणि खूप मेहनतीने पुढे गेलेली आहे. तसेच आता तुमच्या आमच्या सरांनी जबाबदारी दिलेली तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल ही विनंती, आणि तसेच मुकेश दादा हे पार पाडतील त्यांनाही विनंती, आणि तुमच्या अँटीव्हिरो बोर्डला माझ्या शुभेच्छा. आणि आम्हाला कुठेही अडचण पडल्यास आमच्या गावाला किंवा कुठेही आम्हाला हेल्प कराल अशा आम्ही आशा बाळगतो. जय महाराष्ट्र. कालपर्यंत मला माहिती नव्हतं का माझी मुलगी ही ह्या अँटी करप्शन बोर्ड मध्ये तिची नियुक्ती झालेली आहे. कालपर्यंत माहिती त्यावेळेला मला माझ्याच नातेवाईक माझ्याच मित्रांचे फोन आले किंवा माझ्या कुटुंबातील फोन आले, हो तुमच्या घरी आम्हाला यायचं आहे, ताईंचा सत्कार करायचं आहे. म्हटलं कशासाठी? तुम्ही बघितलं नाही का व्हॉट्सअप? म्हटलं ना मी व्हॉट्सअप ना बघितला. म्हटलं बघतो. जे व्हॉट्सअप बघितलं तेव्हा कळलं की बापरे माझी मुलगी पुढे निघून गेली. जे मला कालपर्यंत घाबरा किती उद्या मला घाबरेल. पण ही दोन्ही मुलं आहेत ना, ही दोन्ही मुलं आत्ता पण आज पण ती किती मोठी झाली तरी मला घाबरतील याची मला खात्री होती. त्यांच्यावर मी काय संस्कार केले असतील ते त्यांनाच माहिती. मी एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातील एक व्यक्ती आहे. मी माझ्या नियमाशी किंवा माझ्या प्रत्येक गोष्टीची कधीच प्रार्थना करत नाही. सगळ्यांची मी मिळून जुळून वागतोय. कुठेही अन्याय झाला तर मला सहन होत नाही आणि मी तो सहन करणार नाही. मला खोटं आवडत नाही, मी खोटं बोलत नाही. त्यासाठी मला लोक फटकल बोलतात, माझ्याशी थोडंसं लांब राहतात. असो, परंतु आज जे माझ्या ह्या दोन मुलांवरती जी जबाबदारी पडलेली आहे ती जबाबदारी नक्कीच ते व्यवस्थितरित्या पार पाडतील याची मला खात्री आहे, गॅरंटी आहे. आणि ते कधीच पाठीमागे पडणार नाही अशी आशा व्यक्त करतोय. आणि मी आपल्या सर्वांचे एकदा स्वागत करून अभिनंदन, आपण आल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो. नवनिर्वाचित मुकेश नांदुरकर, त्याचप्रमाणे आमच्या इथल्या सुकन्या माधुरीताई यांची जी जिल्हाध्यक्ष पदावर निवड झालेली आहे आणि माधुरीताईंची अँटी करप्शन बोर्ड मध्ये तालुका प्लेसवर त्यांची निवड झालेली आहे. खरोखर म्हणजे मी आता इथे उभा आलो कारण अनेक वेळेला या वयामध्ये कार्यक्रम पाहिले, पण आजचा कार्यक्रम हा अतिशय वेगळा आहे. म्हणजे आज आमच्या या गावापर्यंत किंवा या कार्यक्रमापर्यंत जो कमिशनर आहे आपला अँटी करप्शन विरोधात जो कार्यक्रम होतोय आणि दोन आमच्या बंधू भगिनींची नियुक्त होतोय, याच्यात आमच्या टेंबोली आणि जुनांदर गावाचा अभिमान आहे, सर्वस्व अभिमान आहे की आमचे दोन इथे या अँटी करप्शन ब्युरोमध्ये याच्यामध्ये हे झालेले आहेत, नियुक्त झालेले आहेत. हा फार गौरवास्पद आणि अभिमानास्पद आमच्या गावाचं एक गाव उत्तम पदाला नेण्याचं काम झालेलं आहे. नांदुरकर साहेब आणि माधुरीताई या कामाला परिपूर्ण उतरल्याशिवाय राहणार नाही आणि हे काम चोख बजावतील अशी मला खात्री आहे. मुन्ना म्हणजे क्रिकेटची आमचं नाती ही नाळ जोडून हे जी अँटी करप्शन, कारण की माधुरीताईंचं शिक्षण हे नक्कीच तिथे त्याबद्दल आयोजन समितीच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद. आपले राजेंद्र पाटील यांनी सांगितलं एका त्यांना धन्यवाद देतो. मुकेश नांदुरकर यांचं स्वागत आणि सन्मान करताना आपण पाहिलेले आमचे अर्थातच मात्र या जुनंदुर्की गावाचं नाव आणि दापोडे गावाचं नाव हे सुद्धा माधुरीताईंचं आणि आज अँटी करप्शन बोर्ड नवी दिल्ली रजिस्टर्ड ही जी संघटना आहे, या संघटनेच्या माध्यमातून हे मुकेश नांदुरकर साहेब यांची ठाणे जिल्हा जनसंपर्क प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. आणि आमच्या माधुरी पाटील ताई
यांची भिवंडी तालुका महिला अध्यक्षपदी त्यांचीही नियुक्ती झालेली आहे. हे त्यांचा जनसंपर्क आणि त्यांचं कार्य पाहून त्यांना ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. ते त्यांच्या जबाबदारीत ते परिपूर्ण असतील. ते त्यांच्या आजच्या थोडक्यात या वागण्यावरून किंवा त्यांच्या वक्तव्यावरून असं लक्षात येतं की ते या पदासाठी अतिशय योग्य अशा व्यक्ती आम्हाला मिळाल्या आणि आमच्या अँटी करप्शनसाठी चांगली गोष्ट आहे. या छोट्याशा गावामध्ये त्या निमित्ताने आम्हाला येण्याचं सौभाग्य लाभलं आणि जो आज छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी छोटेखानीने बऱ्यापैकी अगदी घरगुती कार्यक्रम होता पण अगदी जाहीर कार्यक्रम झाला असं हे कार्यक्रमात आपण पाहिलं तर ते खूप अतिशय हा उत्कृष्ट कार्यक्रम आहे. दोघांनी किंवा त्यांनी घरगुती आधी ठरवला पण तो मोठाच झाला आणि चांगलं झालं. तर मी या दोघांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. जेव्हा जेव्हा अँटी करप्शनच्या काही गरजा त्यांना माहिती दिलेलीच आहे. अन्यायाला वाचा फोडणारी संस्था आहे. जिथे अन्याय होत असेल तसं कामं भरपूर आहेत. असं कुठलं काम नाही की जे करत नाही. फक्त खोट्याची साथ आम्ही देत नाहीत. बाकी जिथे अन्याय होतो तिथे सगळ्या गोष्टी करतो आणि त्यात त्यांना वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन दिलं जाईल. त्याप्रमाणे ते काम करतीलच. आज जी त्यांची नियुक्ती झाली त्याबद्दल मी मुकेश नांदुरकर आणि माधुरीताई पाटील या दोघांना अँटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष म्हणून त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजच्या दिवशी शिकारी पप्पा आमचे यांनी आमच्या घरी म्हणजे आमच्या घरी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजन केला. अँटी करप्शनचे साहेब आमचे उपाध्यक्ष महाराष्ट्र बोर्डचे आम्हाला चांगलं मार्गदर्शन करून आम्हाला आज त्यांनी ह्या पदाच्या लायकीचं समजलं. त्यामुळे त्यांचे धन्यवाद करतो. आणि ह्या कामामध्ये मी कधीही गैरव्यवहार करणार नाही असं त्यांना आश्वासन देतो. पहिला पाऊल मी साहेबांच्या जशी आम्हाला रचना असेल त्या पद्धतीने आम्ही पहिला पाऊल टाकायचं काम करू. आणि जेवढे जेवढे करप्ट लोक आहेत मी तर आता या दुनियेमध्ये जिथे जिथे फिरलोय ते करप्शन आहे. त्याच्यामुळे एवढा मला त्याचा राग येतो. म्हणून मी साहेबांना बोललो, देशमुख साहेबांना बोललो की अशी कुठली संस्था आहे का मला कुठल्याही पक्षाचा याचा मला कधीच पद नाही पाहिजे. अशी चिकार पदं आली पक्षांची पद मी स्वीकारली नाही. पण अँटी करप्शन हे माझं नाव काने ऐकता क्षणी मी साहेबांशी बोललो की मला इथे ह्या संघटनेमध्ये मला काम करायचं आहे आणि मला त्यांनी ती संधी दिली देशमुख साहेबांनी. आणि त्यांच्यामुळे आज मला हा जो पद मिळाला त्याचा परिपूर्ण मी वापर करेन चांगल्या गोष्टींसाठी. सर्वप्रथम माझी नियुक्ती केल्याबद्दल मी दोन्ही माझे श्रेष्ठ ज्येष्ठांचे आभार मानते. आणि मला ह्याच्या अगोदर कधी अपेक्षाच नव्हती की मी असं काहीतरी अँटी करप्शन बोर्ड या पदावर आणि तेही तालुका प्रमुख वुमन सेलसाठी काम करेन. पण माझ्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी माझ्यावर जो टाकलेला विश्वास आहे त्यांच्या विश्वासाला मी सार्थ उतरण्याचा प्रयत्न करेन.